आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना मानाचा जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, आज आंबेडकर जयंती आहे. 14 एप्रिल 1891 साली बाबासाहेबांचा जन्म झाला. आज त्यांच्या जन्माला 135 वर्ष होत आहे. आणि त्यानिमित्त मी आंबेडकर जयंतीनिमित्त मी आंबेडकरांवरती आंबेडकर सप्ताह माझ्या चॅनलवरून करणार आहे. दररोज आपल्याला एपिसोड ऐकायला मिळतील बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे मी आपल्यासमोर निवेदन करणार आहे. तर मित्रांनो, आज रोजी 1891 साली एक बालकाने या भारतभूमीवर जन्म घेतला. ते बाळ जन्माला आलं एका महिलेच्या कुशीतून. आणि ते बाळ जन्माला आल्याबरोबर मग त्याचा जन्म झाला. त्यांनी डोळे मिटलेले होते, मुठी आवळलेल्या होत्या. त्याने आस्ते आस्ते डोळे उघडले. त्याने पाहिलं की त्याची आई समाधाने टक लावून त्याच्याकडे पाहत होती. त्याचबरोबर दुःखाच्या छटा पण तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आणि मग ते बाळ तिच्याकडे निरखून पाहत होतं आणि ते म्हणत होतं की आई, तू एक महिला आहेस आणि तुझ्या कुशीतून मी जन्म घेतला. आणि जन्म घेतला त्याबरोबर तुझ्या मनामध्ये खुशी निर्माण झाली. परंतु दुसरं दुःख तुझ्या चेहऱ्यावर दिसून आलं, ते म्हणजे आपण अछूत आहोत. आणि इतकं गोंडं चांगलं बाळ आपल्या या बहिष्कृत समाजात जन्माला आलं, अछूत म्हणून जन्माला आलं. जे समाजाच्या वाट्याला आहे, आमच्या वाट्याला आहे, तेच दुःख यातनं याला भोगाव्या लागणार. हा तुझ्या मनात विचार असेल आई. पण लक्षात ठेव आई, तुझी कुश उज्ज्वल मी करणार आहे. तुझ्या कुशीतून माझा जन्म झाला आणि उद्या जग तुला एक महान माता म्हणून तुझी ओळख होईल. हो, तू मला जन्म दिलास. तू माझ्यावरती एक हिऱ्याला जन्म दिला आणि त्याला तू पैलू पाडणार आहेस. आणि त्यामुळे तुझ्या संस्कारातून मी घडणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मी निश्चितपणे या जग बदलण्याची प्रतिज्ञा करतो की तुझ्या पोटी जन्म घेऊन मी ज्या समस्या आहे त्या समस्या तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत. पण माते, लक्षात ठेव की तुझ्या पोटी हिरा जन्मलेला आहे आणि त्यामुळे तुला दुःख करायचं कारण नाही. की मी हे बदलण्यासाठी जन्माला आलेलो आहे. प्रत्येकाला न्याय कसा मिळेल यासाठी मी जन्माला आलेलो आहे. त्यामुळे तू महान माता बनणार आहेस. तुला एक गोष्ट माहीत आहे का? एक कथा. अरे मी पण काय वेड्यासारखं बोलतोय, तुला कशी कथा माहीत असणार? तुला तर या व्यवस्थेतून शिकायला दिलं नाही. तुला तर अस्पृश्य म्हणून मानलं गेलं. पण मी तुला ती गोष्ट सांगतो की एक सिकंदर नावाचा एक महान सम्राट होऊन गेला. त्याने जग जिंकलं होतं. आणि त्या सम्राटची आई होती. तिचं पोट वाकडं होतं. ती कुणाला दाखवत नव्हती. पण चुकून कुणाला तरी एखाद्या दासीला दिसला असेल, कोणाला तर दिसला असेल. आणि मग त्या दासीनं ते इकडं तिकडं संपूर्ण देशामध्ये, त्या ग्रीस देशामध्ये, त्यांचा जो देश होता त्याच्यामध्ये अशी बातमी पसरली की
सिकंदरच्या आईचं पोट वाकडं आहे, सिकंदरच्या आईचं पोट वाकडं आहे, अशा प्रकारचा बोभाटा निर्माण झाला आणि तो त्या सिकंदराच्या आईच्या कानावर गेला. तिनं त्यानंतर एक सभा भरवली. सगळे जे सैनिक आहेत, सेनापती आहेत, त्या सगळ्यांच्या महिला, सैन्य असे प्रमुख बोलवले आणि त्या ठिकाणी मग ती बोलायला उठली आणि म्हणाली की तुमच्या सर्वांच्या मनामध्ये एक संशय निर्माण झालेला आहे की सिकंदराच्या आईचं पोट वाकडं आहे. पण हे वाकडं असलेलं पोट मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, हे खरोखरच वाकडं आहे. परंतु लक्षात घ्या, या वाकड्या पोटाने, या व्यंग पोटाने सिकंदरसारखा जगजेता निर्माण केला आणि तुमच्या चांगल्या पोटाने किडे मुखोडे जन्माला घातले, तुमचे कुत्री मांजरं जन्माला घातली. तर तिनं असं बोललं. त्यामुळे तू पण खंत करू नकोस. तू एका हिऱ्याला जन्म दिलेला आहे आणि तो हिरा अनेक हिऱ्याला पैलू पाडणार आहे आणि म्हणून तू निश्चिंत राहा माते. अशा प्रकारे मग त्याच्या मनात त्या बाळाच्या अनेक विचार येत होते. आई त्याच्याकडे बघून समाधानाने हसली आणि त्या बाळाला वाटलं की मी काही सांगितलं ह्या आईनं ऐकलं म्हणून ते पण निश्चिंतपणे झोपलं. मग त्याच्यानंतर 5वी असते आपल्याकडे. पूर्वी 5वी पूजली जायची आणि त्यात म्हटलं जायचं की काय की 6वीचा लिखा आणि ब्राह्म्याचा अक्षर, 6वीचा अक्षर आणि ब्राह्म्याचा लिखा असं काहीतरी होतं. ते आपल्या 5वीला अशी कथा सांगायची, आपले आई वडील सांगायचे. तर असे 5वीला मग ते बालक टकटक बघायला 5 दिवसानंतर मग 5वी पुजायला गेल्यानंतर ते बाहेर आलं. ज्या वेळेला त्यानं प्रथमच आकाशाकडे पाहिलं, जग पाहिलं, इकडचं तिकडचं पाहिलं आणि त्याच्या किलकिल्या डोळ्यांनी त्याने आकाशाकडे पाहिलं आणि आकाशाला आव्हान दिलं की मी तुझ्या गुलामी नष्ट करणार आहे. तू ज्या देवाच्या आधिपत्याखाली आहेस, तू गुलामीत जगतोयस, तू अफाट आहेस, अनंत आहे, परंतु तुला निर्माण करणारा तुझ्या ताब्यात आहे, म्हणून त्याच्या ताब्यातून खरोखर मी तुला सोडवणार आहे. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे तुला गुलाम बनवलं त्याप्रमाणे या पृथ्वीवर, सगळ्या तुझ्या विश्वावर, पाताळावर सगळीकडे राज्य करणारा जो बळीराजा होता, त्या बळीराजाला कपटाने त्याचं सगळं जे वैभव होतं ते बट्टुक ब्राह्मण वामन याने हस्तगत केलं. त्याने त्याला दान म्हणून 3 पावलं जमीन मागितली. त्याने एका पावलाने आकाश व्यापलं, दुसऱ्या पावलाने जमीन व्यापली, तिसऱ्या पावलाने पाताळ व्यापलं. अशा प्रकारे त्याला कंगाल केलं आणि त्याला पाताळात गाडलं. तर या पद्धतीनं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, मी तुला आश्वासन देतो, मी सुद्धा माझ्या पावलाच्या टाचेने ह्या जमिनीवरती हे करणार आहे आणि तुझी देवापासून मुक्तता करणार आहे. तुझं खरं स्वरूप, तुझ्या निर्माण झाणारे तारे ग्रह हे स्वतंत्र आहेत, तू स्वतंत्र आहेस, कुणी कुणावर अवलंबून नाही. प्रत्येक जो ग्रह आहे स्वयंशील आहे, स्वयंभीत आहे, असंच विज्ञान सांगतंय. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मी तुला मुक्त करणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचा राजा म्हणून गणला गेलेला जो बळीराजा आहे, त्या बळीराजाला सुद्धा मी या ठिकाणी पुनर्स्थापना करून देणार आहे. म्हणजेच शेतकऱ्याचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, अशा प्रकारे अनेक बळी या ठिकाणी निर्माण करणार आहे, जे पृथ्वी व्यापतील, आकाश व्यापतील आणि पाताळी व्यापतील, अशा प्रकारचे निर्माण होतील.
असं आकाशाकडे बघून तो म्हणतो की आकाशापेक्षा उंच असं उतुंग असं अशा प्रकारचं जे विचार आहेत ते माझे विचार या सर्वांना मुक्त तुझ्यासह सर्वांना मुक्त करतील। याप्रमाणे ते बालकाला त्याच्या आईने पाहिलं की ते खुदकन असलं आणि आई म्हणाली लब्बाळा असं म्हणून ती दृष्ट होईल म्हणून घरात घेऊन गेली। त्यानंतर ते बालक थोडं थोडं घुटण्यावर आलं, काही दिवसाने इकडं तिकडं घुटण्यावर चालायला लागलं। मग आईचं व्याप पण वाढलं, हे ढकल ते पाड ते अशा प्रकारे ते बाळ करत होतं। आई म्हणत होती कौतुकाने पाहत होती, आई म्हणत होती केवढं अवखळ आहे, सगळं मला दिवसभर याचंच बघावं लागतंय। अशा प्रकारे त्या बाळाकडे लक्ष देत देत ती बोलत होती। अचानकपणे बाळाचं लक्ष कुणाकडे नव्हतं, अशा पद्धतीने त्या बाळाने मग घरातून बाहेर ते बाळ आलं, जमिनीवर आलं आणि जमिनी ही मातीचीच होती आणि त्या मातीत ते आलं घुटण्यावर, म्हणजे रांगत रांगत ते बाहेर आलं आणि त्याने आपल्या हातात मुठीत माती घेतली, त्या मातीचं निरीक्षण केलं आणि ते बाळ म्हणालं अरे ही तर माती किडलेली आहे, ही भूमी तर संपूर्ण किडलेली आहे, विषमतेच्या विषारी अशा जंतूने ही जमीन दूषित झालेली आहे आणि मग या जमिनीला पवित्र करायचे, या जमिनीला रोगमुक्त करायचं आहे। तर याचा प्रयत्न कोणी केलाय की नाही? ही जमीन विषमतेनं सगळीकडे विषमता वाढलेली आहे, ही विषमतेचा रोग सगळीकडे वाढलेला आहे आणि त्याला कोणी शुद्ध कसं केलेलं नाही? मग प्रयत्न कोणी केला का? हो, प्रयत्न केलेला अनेक जणांनी केलेला आहे। ठळक नाव म्हटलं तर संत कबीर, संत तुकाराम महाराज, त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी ही माती शुद्ध करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी ही माती घेऊन भाजली, कुणी मुठीभर भाजली, कुणी पातेलभर भाजली, कुणी पोतभर भाजली आणि ती जमिनीत पसरवली। पण एवढ्याने ती जमीन शुद्ध झाली नाही, त्या ठिकाणचा तेवढाच प्रदेश भाजला गेलेला तेवढा शुद्ध झाला, परंतु ती विषमतेची जी कीड होती तशीच होती। मग ते बाळ त्याच्याकडे पाहतं आणि ते म्हणतं की हे धरती माते, हे माझ्या भारत माते, याला लागलेली ही जी कीड आहे, याला लागलेली जमिनीला जी वाळवी आहे विषमतेची, ते मी नष्ट करणार, तुला रोगमुक्त करणार। आणि म्हणून मी आता संपूर्ण जग व्यापेल अशी समतेची, संपूर्ण पृथ्वी व्यापेल अशी समतेची भट्टी तयार करणार आहे आणि त्या भट्टीत भाजून काढून ही जमीन निकोप स्वच्छ करणार आहे, असं ते बाळ मनाशी बोलत होतं। मला हे करायचं आहे आणि मी करून दाखवेन। एवढ्यात त्याची आई इकडं तिकडं पाहते, कुठं आहे माझं बाळ, आणि बाहेर आल्यानंतर मुठी माती घेऊन ती तोंडात हे करण्याचा प्रयत्न, मग ती मूठ झाडते आणि त्या बाळाला घेऊन जाते। अशा प्रकारे ते बाळक वाढत होतं। पुढं ते दुडू धावायला लागलं, आपल्या पायावर उभा राहिलं आणि लटत पटत ते चालत राहिलं। आणि मग ते बाळ विचार करतं, नाही, मला असं लुटपुट चालून चालणार नाही, मला ताठ मानेने चालावं लागेल, ताठ पायाने चालावं लागेल, कारण हे बदलायचं असेल, हे एक एक पाऊल मला पुढं टाकावं लागेल आणि मला कष्ट घ्यावं लागेल, पाऊल टाकत हे सगळं बदलायचं आहे मला। आणि म्हणून ते बालक म्हणतं की मी आता या ठिकाणचे जे दगडधोंडे आहेत, विषमतेचे दगडधोंडे, त्याला समतेनं मी नांगरट करणार आहे, माती भुसभुशीत करणार आहे, दगड फोडून मी माती सुपीक करणार आहे आणि त्यामध्ये समतेचं पीक घेणार आहे।
म्हणून मला दौडावं लागेल, मला चालावं लागेल, मला मेहनत करावी लागेल. मग ते बालक म्हणतं की मला आता समतेचं पीक येण्यासाठी मला थांबून चालणार नाही. आणि अशा प्रकारे ते असती चालत गेलं. त्याच्या मनात विचार आला की मला एक या दगडधोंड्यातून मला हिरे निर्माण करायचे आहेत. ही माणसं अशिक्षित आहेत, त्यांना सुशिक्षित करून त्यांना हिरा बनवायचं, त्यांना पैलू पाडायचे, अशा प्रकारची मनामध्ये त्यांच्या आलं. आणि त्याप्रमाणे ते नंतर त्याची आई शोधत आली, त्याला घरात घेऊन गेली. मग नंतर ते बाळ जे आहे ते मोठं झालं. मोठं झाल्यानंतर ते खेळायला लागलं. मग सगळ्या खेळामध्ये ते बाळ प्रवीण होतं. कुठलाही खेळामध्ये त्याने विजयच प्राप्त केलेला होता. आणि मग त्याच्या विचार मनात आला की मला एवढं खेळामध्ये मी प्रवीण आहे, एवढा खेळ खेळायचा नाही, मला मोठा खेळ खेळायचा आहे. कुठला मोठा खेळ खेळायचा आहे? तर मला या ठिकाणी ही भूमी आहे त्याच्यावर मोठं अशा प्रकारचं स्टेडियम करायचं आहे, संपूर्ण पृथ्वी वापेल एवढं स्टेडियम. आणि त्याच्यामध्ये मला क्रिकेट खेळायचं आहे. आणि एका बाजूला विषमतेची टीम असेल आणि दुसऱ्या बाजूला समतेची टीम असेल. समतेच्या टीमचा मी कॅप्टन असेल आणि ती जे लढत होणार आहे, मी लढत करणार आहे यांच्याशी. आणि त्यावेळेला मी या विषमतेला त्याने मारणाऱ्या प्रत्येक बॉलवरती शिक्सर मारून किंवा त्याच्यापेक्षाही उंच उडवून मी त्यांना हरवणार आहे, त्यांना कायमचा हरवणार आहे. आणि मला समतेला विजय मिळवून द्यायचा आहे. आणि म्हणून मला या खेळामध्ये आता बदल करायचा आहे. तर मला विषमतेविरुद्ध समतेची लढाई करायची आहे आणि त्यात लोकांना विजय, समतेमध्ये असणाऱ्या लोकांना विजय करून द्यायचा आहे. अशा प्रकारे मग ते बालक जरा मोठं होतं, शाळेत जायला. मग त्याचं वडील विचार करतात की या बाळाला आता शाळेत घालायला पाहिजे, त्याला शाळेचं वय झालं. म्हणून ते म्हणतात की त्या बाळाचं नामकरण झालं, भिवा ठेवलं. त्याच्या आईचं नाव भीमाई, त्याच्या बापाचं नाव रामजी बाबा आणि त्या मुलाचं नाव भिवा ठेवण्यात आलं. मग हा भिवा शाळेत गेला. आपला भाऊ आनंदाबरोबर तो शाळेत गेला. आनंदा त्याला शाळेत घेऊन गेला. आनंदाला परिस्थिती माहीत होती, काय विषमता आहे हे त्याला माहीत होतं. परंतु हा बाळ भिवा याला काही माहीत नाही. आणि मग तो बाळ भिवा जो आहे तो शाळेत गेला आणि दौडत दौडत गेला आणि सगळ्याच्या पुढे सगळ्यांना हे करायसाठी, मित्र वगैरे बनवण्यासाठी पुढे गेला. आणि सगळेजण म्हटले, अरे थांब 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 थांब, पुढे येऊ नकोस, आम्हाला शिवशील शिवशील. आणि ते बाळ तिथंच थबकलं. हे हा काय प्रकार आहे, शिवशील शिवशील? मग मास्तर आले. मास्तर म्हणाले, अरे कोणाला शिवू नकोस, बाट होईल त्यांना, आम्हाला शिवू नको. तिथं तो जागा आहे, त्या ठिकाणी 3-4 पोरं बसलेली आहेत, तिथं बस. ती तुझी माणसं आहेत, तुझी पोरं आहेत, तिथं जाऊन बस. हे शिवशील, हे हा विंटाळ ह्याने पहिल्यांदाच ऐकलेलं होतं. असं कसं काय होऊ शकतं? कसला विंटाळ आहे? मी पकडल्यावर त्यांच्या शरीरात जाणार आहे का? हा कुठला प्रकार आहे? मग तो चुपचाप जाऊन आपल्या जागेवर बसला आनंदाच्या शेजारी. आणि तो विचार करा, आनंदाला चापचून असं बघितलं की माझ्या शरीरातला विंटाळ ह्याच्याकडे जातोय का? पण काहीच प्रतिक्रिया झाली नाही, काहीच नाही. मग असं असताना हे विंटाळ होतं असं कसं काय म्हणतात? माणसाचा कुठे विंटाळ होतो का? अशा अनेक प्रश्न त्याच्या पुढे उपस्थित राहिले. त्याचबरोबर त्याला तहान लागली आणि ते मडक्याकडे धावत. त्यावेळेला पोराने गोंधळ केला, अरे रे मडका शिवशील, मडका शिवशील, विंटाळ होईल. अरे ह्याला पण विंटाळ होतं. मग तो येऊन तसंच
बिना पाण्याचा येऊन भिवा बसला आणि तो विचार करू लागला की ह्या मडक्याला पण मडक्यातलं पाणी पण मला पिऊ देत नाही. मग या पाण्याला तो विचार करतो, हे लक्षात ठेवे मडक्या, मी तू तू माझ्या पाण्याला गुलाम केलेला आहेस, पण लक्षात ठेव तू त्या पाण्याची, माझ्या पाण्याची गुलामीत मुक्तता मी करेन. पुढे चालून संपूर्ण पाणी जे आहे विश्वातलं, त्या पाण्याला मी गुलामीतून बाहेर काढेल आणि मग तू सुद्धा लाईन लावून माझ्या पाण्याला घ्यायला येशील, हे लक्षात घे आणि मी सगळं बदल करून देणार, असा विचार मनात येतो. घरी येतो भिवा. घरी आल्यानंतर मग तो वडिलाशी चर्चा करतो, आईशी चर्चा करतो. त्यानंतर मग भिवा हा मॅट्रिक पास होतो. मॅट्रिक पास झाल्यानंतर मग त्याचा समाजातर्फे मोठा सत्कार केला जातो. त्या ठिकाणी त्यांचे शिक्षक केळुस्कर गुरुजी येतात. केळुस्कर गुरुजी त्यांना भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं चरित्राचं पुस्तक देतात, बुद्धाच्या चरित्राचं, आणि त्याला म्हणतात की भिवा तू हे वाच आणि याप्रमाणे काही करण्याचा प्रयत्न कर. भिवा ते पुस्तक घेतो, गुरुजींना वंदन करतो, पुस्तकाला वंदन करतो आणि तो त्या ठिकाणी ठेवलेल्या खुर्चीवर बसतो. त्याचा सत्कार होता. त्याचं लक्ष सगळ्याकडे होतं. सत्काराला आलेली माणसं आनंदित होतीत की बाबा आमच्यातला कोणीतरी मॅट्रिक झाला आहे आणि तो त्याचा सत्कार होतोय. मग भिवाने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये त्याला दिसून आलं की त्यांच्या डोळ्यात तेज नव्हतं. थिजलेले डोळे होते त्यांचे. ते कष्टाने पिळवटून निघालेले लोक होते. सत्कार म्हणून त्या ठिकाणी वेळ काढून आलेले होते. परंतु वेठबिगारी करणाऱ्या या लोकांना कुठल्याही पद्धतीचा वेळ नव्हता की एवढंच वेळ काम करायचं. त्यांना अखंड काम करावं लागत असायचं मरेपर्यंत, आणि त्याचा मोबदला सुद्धा कमीच असायचा. साधं पोट ही इतकं काबाड कष्ट करून पोटसुद्धा भरता येत नव्हतं. हे भिवाला त्यांच्या चेहऱ्यातून, त्याच्या डोळ्यातून दिसून आलं. मग भिवा विचार करतो की हे माझ्या समाजातील बांधवांनो, मी तुम्हाला तुमच्या डोळ्यात तेज आणून देईल. मी तुम्हाला या वेठबिगारीतून काढेल. तुमच्या कष्टाचं फळ योग्य मिळेल असं मी तुम्हाला करून देईल. तुमचा जो तुम्ही काम करणार आहे त्याचे मी तास ठरवेल, एवढंच काम करायचं. मग तुमच्या जीवनात तेवढं 8 घंटे मी नेमून दिलेलं काम करून तुम्ही घरी येणार, तुमच्या मित्रामध्ये वेळ घालवणार, एवढा वेळ मिळेल. तुमच्या घरच्या लोकात तुमचा वेळ घालवाल, आनंदामध्ये वेळ घालवाल, आणि तुम्हाला मोबदला चांगला मिळाल्यामुळे, योग्य मिळाल्यामुळे घरसुद्धा तुमचं कुटुंब सुखी राहील. अशी पद्धतीनं मी हे करणार आहे. अशा पद्धतीनं मी करेल आणि तुमच्या डोळ्यातलं जी तेज आहे ते तेज, नष्ट झालेलं तेज मी पुन्हा तेजवान करणार आहे, असा विचार करतो. आणि त्याचबरोबर आभाराचे नंतर तो उठतो, सगळ्यांचे आभार मानतो. भिवा निघून घरी जातो. त्यानंतर मग कॉलेजचं वर्ष सुरू होतं. कॉलेजमध्ये भीमाला दाखल केलं जातं. भीमा कॉलेजमध्ये आला. पहिलाच विद्वत्ता असलेला भीमा, त्याला पुन्हा भीमराव म्हणायला लागले लोक. तर हा भीमराव हा तेजपुंज दिसत होता, ज्ञानाने तेजपुंज. तो भिवा कॉलेजमध्ये गेला. तिथले जे विद्यार्थी होते वरिष्ठ जातीचे, ते त्याच्याकडे तुच्छेने बघत होते, टोमणे मारत होते. आता हा विद्वान बनायला आलेला आहे, हे करायला आलेला आहे, अशा प्रकारे त्याचं मनोधैर्य खच्चीकर करण्याचा प्रयत्न करत होते. भिवा थोडासा
गांगरला गेला. भीमराव गांगरले आणि त्याने विचार केला की इथं कसं काय मला टिकायचं आहे. या ठिकाणी मला कुठलंही सहकार्य भेटणार नाही. इथले सर आहेत ते सुद्धा माझ्याकडे तुच्छतेने बघतायत. मी याच्यातून कसा मार्ग काढणार आहे. मग त्या कॉलेजमध्ये एक शिक्षक होते, सर होते. ते भीमरावाला फार मानत होते आणि ते भीमरावाला सांगायचे, इकडं तिकडं लक्ष देऊ नको, आपला अभ्यास कर आणि तू काहीतरी ज्ञान मिळव. त्यावेळेला ते म्हणतात, सर मी काही करू, मला कुठेच काही दिसेना. प्रत्येकजण मला अशा पद्धतीनं बोलतंय, पुढे वाटचाल कशी करावी, काय करावं. तर तो बोलतो की भीमराव धैर्याने वाग, धैर्याने. जो वार तुझ्यावरती केला जातोय, तुला टोमणे दिले जातात, त्याचं शस्त्र बनव. म्हणजे ते त्याला उलट दिशेने प्रहार करेल. अशा प्रकारचं त्यांचं शस्त्र त्यांच्या उलटव आणि हे कर. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की धैर्य जर बघाय, धैर्य कुठे मला मिळेल, कुठल्या, तर बोलला की नेपोलियन बोनापार्टच्या चरित्रातून तुला धैर्य मिळेल. नेपोलियन बोनापार्ट हा शिपायापासून सम्राट झालेला हा व्यक्ती. त्याचं भविष्य का भविष्यवेत्याने सांगितलं होतं, हात बघून, हाताचे रेषा बघून, की अरे रे रे रे, तू आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असे तुझी हस्तरेखा आहे. त्यावेळेला नेपोलियन खचला नाही. त्याने धैर्याने त्याला सांगितलं की माझ्या हस्तावरच्या रेषा कशा असोत, पण मी माझ्या हिमतीनं ह्या हातावरच्या रेषा बदलणार. मी स्वतः माझं भविष्य बनवणार. तो जो भविष्यवेता म्हणाला की असं झालं तर आनंदच आहे, आणि हे नेपोलियननं करून दाखवलं. तो शिपायाचा सम्राट झाला, तो यशस्वी झाला. भीमराव त्या पद्धतीनं कर, एकाग्रता ठेव, धैर्य ठेव. मग तो म्हटला की त्याच्यामध्ये धैर्य एकाग्रता कशी होती. तर शिक्षक म्हणाले, हे बघ आपण पहिल्या माळ्यावर आहे, जा सरळ असं, पुढे जी की जिना आहे, तर असा सरळ कुठला विचार न करता फक्त चालत राहा. आणि भीमराव सुद्धा एकाग्र होता. त्याने चालायला सुरुवात केली. त्याने इकडे तिकडे पाहिलं नाही. तो विचार करत राहिला की मला आता सरळ जायचं आहे, मला इथून ज्ञान मिळणार आहे, धैर्य मिळणार आहे. मग त्याचं लक्ष जिण्याकडे नव्हतं की तिथून तो कोलमडून पडेल, अपघात होईल. त्यावेळेला शिक्षक ओरडत, थांब. त्यावेळेस भीमा थांबतो. भीमराव थांबतात आणि मग वळून बघतात, थांब. तर नेपोलियन असा बेडर होता. त्याला पुढं धोका दिसत असला तरी चालत होता, परंतु कुठं थांबायचं हे त्याला कळत होतं. धोक्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी थांबून त्याच्यावर विचार करून त्याच्यावर मार्ग काढण्याचा काम हा नेपोलियन करत होता. आणि अशा प्रकारे नेपोलियन जो होता या पद्धतीनं होता हे भीमरावाच्या लक्षात आलं. आणि त्यांनी सरांना सांगितलं की तुम्ही नेपोलियनचं पुस्तक मला वाचायला आणून द्या, चरित्र. आणि नेपोलियनचं चरित्र बाबासाहेबांनी म्हणजे भीमरावाने वाचलं. आणि वाचल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आले की नेपोलियन कसा शूर होता, नेपोलियनकडची एकाग्रता होती, नेपोलियन कसा जिंकला. त्या पद्धतीनं त्याने धैर्याने तोंड दिलं. जे त्यांना टोमणे मारत होते त्याच्या टोमण्याने त्यांच्यावर प्रतिकार केला. अशा प्रकारे भीमरावचं पूर्ण शिक्षण भारतातलं कॉलेजमध्ये झालं आणि तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला. आणि त्यानंतर मग त्याला अनेक शिकायचं होतं. त्याला वाटत होतं की मी पुढे शिकणार आहे, मला शिकायचं आहे आणखीन, परंतु मला कुठून तरी सहकार्य पाहिजे. माझी गरिबी आहे, माझे वडील एवढं करू शकणार नाहीत, परदेशात जाऊन मला शिक्षण घ्यायचं आहे ते करू शकणार नाहीत, म्हणून त्यांना दुःख वाटत होतं. तर पुढचा जो आहे त्यांना कुणी मदत केली, भीमरावाला मदत केली पुढे जाण्यासाठी. भीमराव विदेशातही गेले. तर या ठिकाणी जो हा एपिसोड वाढलेला आहे या ठिकाणी थांबतोय.
पुढचा जो भाग आहे तो उद्या आपण या ठिकाणी असं 7 दिवस आपण हा एपिसोड करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळणार आहे. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला सगळ्या गोष्टी बाबासाहेबाबद्दल्या आवडल्या असतील मी सांगितलेल्या, तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करा आणि आपण कुठून पाहतायत ते बघा. कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. एवढे या ठिकाणी बोलतो. जय महाराष्ट्र, जय भारत. कोण आहे?